गुड इव्हनिंग स्टुडंट. आज जो पेपर झाला 34 स्कॉलरशिपचा मराठी माध्यमाचा गणिताचा पेपरचे आपण आन्सर की बघतोय. ह्याच्यामध्ये 26 नंबर पासून क्वेश्चन स्टार्ट होतात, ते गणिताचा विषय आहे. ह्याच्यामध्ये 26 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. नंतर 27 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामधले तो पॅटर्न दिलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला फॉलो करत जायचं आहे. त्याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट बघूया आपण 28 नंबरचा. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. याच्यामध्ये जो दिलेला आहे 1 ते 100 याच्यामधले सर्वात मोठी मूळ संख्या लहान मूळ संख्येपेक्षा कितीने मोठी आहे, तर 95 हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट वन 29 नंबरचा प्रश्न बघूया. ह्याच्यामध्ये प्रश्न दिलेला आहे, मनोजने बॅगेतून 5 किलो द्राक्षे काढले. अर्धा किलो द्राक्षांच्या 3 पेट्या, पाव किलो द्राक्षांच्या 2 पेट्या, उरलेल्या द्राक्षांची काही पेट्या भरल्या तर 1 किलो द्राक्षाच्या किती पेट्या त्यांनी भरल्या असतील. तर ह्याच्यामध्ये अर्धा किलोच्या काही दिलेल्या आहेत आणि त्यानंतर पाव किलोच्या दिलेल्या. तर ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2, 3 हे उत्तर बरोबर आहे. नंतर 30 नंबरचा प्रश्न आहे, स्वराने गणितात प्रावीण्य परीक्षेमध्ये 2 पुस्तके प्रत्येकी 175 रुपयाला विकत घेतली. तर दुकानदाराकडे तिने 500 रुपयाच्या नोटा दिल्या. तर दुकानदाराने 50 रुपयाच्या काही नोटा परत दिल्या. तर दुकानदाराने तिला 50 रुपयाच्या नोट्याचे किती नोटा परत दिलेल्या आहे, किंमत बघायची आणि त्यानंतर वजाबाकी करून काढायचं. तर 3 नोटा त्यांनी परत दिल्या. दंडगोल कडाच्या काही कोपऱ्यांची संख्या किती असते? कडांच्या संख्यांच्या कोपऱ्यांची संख्या किती असते? तर दंडगोल कडांच्या व कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? कोपऱ्यांच्या आणि कडांचे दंडगोल प्रमाणे तर 2ने जास्त असते. कोपरे वेगळे आणि कडा वेगळ्या असतात. ओके. 32 नंबरचा जो आहे तो पॅटर्न आपल्याला काढायचा. पॅटर्न नुसार आपल्याला प्रश्न विचारला होतो, त्यानुसार आपल्याला काढायचा आहे. तो पॅटर्न लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो दुसरा कुठला येतो पॅटर्न तो बघायचा. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. नंतर 32 नंतर 33 नंबरचा प्रश्न बघूया आपण. स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार येतो आणि आल्यास त्या महिन्यात 5 वेळा कोणते वार 5 वेळा असणार आहे? स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो, तर बाकीचे दिवस तर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो. त्यानुसार महिन्यामध्ये कोणते वार 5 वेळा असणार? शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 5 वेळा येतील. खालील उतारत्याप्रमाणे शेवटून दुसऱ्या येणारे पर्याय क्रमांक 1 आहे, शेवटून दुसरी येणारी. 35 नंबरचा प्रश्न आहे, तर ह्याचा पर्याय क्रमांक 2 आहे. सगळ्यांनी आन्सर पटपट आन्सर की चेक करायचे आहेत, करेक्ट आहेत का. जर रॉंग असतील, काही डाऊट असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, विचारू शकता. आणि जर आपण क्लासेस लावायचे असतील तरी पण कॉन्टॅक्ट करू शकता. सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम, स्कॉलरशिप, नवोदय ह्या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करून घेतो आपण. आणि 36 नंबरचा जो आहे पर्याय क्रमांक 4 आहे. 35 नंबरचा सांगितला नाही. 35 नंबरचा जो आहे तो पर्याय क्रमांक 2 आहे आणि 36 नंबरचा पर्याय क्रमांक 4 आहे. आन्सर की चेक करून घ्या सगळ्यांनी. काही डाऊट असेल तर विचारू शकता. मी फक्त याच्यामध्ये आन्सर सांगते, कारण एक्सप्लेनेशन सोडवत बसलं की खूप वेळ जाईल, त्यामुळं सोडत बसत नाही. ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2, 37चा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 38चा बघूया आपण. खालील उदाहरणामध्ये स्टारच्या जागी काय येते ते आपल्याला शोधायचंय. वजाबाकी दिलेला आहे. वजाबाकी
बघा ह्याच्या आता जो एकक स्थानी अंक जो येतो वजाबाकीचा 9 येतो. मग कशामधून वजा केल्यावरती 9 हा अंक येतो, त्या आपल्याला स्टडी करून तो काढावा लागणार आहे. तर त्या संख्या आहेत त्या पर्यायामधून तुम्ही ठेवून जरी कॅल्क्युलेट केला तरी तुम्हाला पटकन इझी जातं. ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. ह्याचं 38चं आणि 39चं आहे. हा जो शिरोबिंदू मोजून आकृतीमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. तर 39चा आहे पर्याय क्रमांक 2. 10 शिरोबिंदू आहेत टोटल. आणि त्यानंतर 40चा आणि 41चा नंतर सांगते. तर 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 99 आणि 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 असंख्य असे आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट वन बघूया आपण. 41 पर्यंत झालेले आहेत. त्यानंतर 42 जोसफ. हा, जोसफ एका पेटीमध्ये 18 आंबेप्रमाणे या 12 पेट्या भरल्या असतात तर 5 शिल्लक राहतात. तर जोसफकडे एकूण किती आंबे आहेत? तर ह्याच्यामध्ये मी कॅल्क्युलेशन करत सांगत नाहीये. तर ह्याच्यामधले पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. नंतर 43चं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. ह्याचं 44चं 3 उत्तर बरोबर आहे. 45चं 2 उत्तर बरोबर आहे आणि 46चं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. आन्सर्स पटापटा चेक करा. चेक झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मॅथ्सला म्हणजे गणिताला किती मार्क्स मिळालेले आहेत ते मला सांगायचं आहे. 47चा पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर एकूण 50 प्रश्न असतात गणिताचे आणि 25 क्वेश्चन हे मराठीचे असतात. 25 प्रश्न असे 75 प्रश्न असतात टोटल. 48 नंबरचं बघूया आपण. ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगते. आन्सर चेक करून घ्या. ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे आणि 49 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे आणि 50 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे आणि 51चं पण बघून घ्या. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. स्कोर किती होतो तो कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे मला नक्की. सगळे कॅल्क्युलेट करून आन्सर काढलेले आहे त्यामुळे ऍटलिस्ट स्कोअर तरी तुम्ही सांगा. तर नेक्स्ट प्रश्न आहे 52 नंबरचा. तर श्रीकांतने 26 560 उत्तर बरोबर आहे ह्याचं. 560. ओके, नेक्स्ट वन 53 नंबरचा बघूया आपण. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा. 53 नंबरचा ह्याच्यामध्ये जर थोडीशी माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला प्रश्नाची उत्तरं काही सांगायचे. तर ती जी माहिती आहे ती पहिल्यांदा व्यवस्थित रीड करायची आहे आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. ओके, पदार्थांची नावं दिलेली आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. तर 53 पासून ते 55 पर्यंतचा एकच डाटा दिलेला आहे. तर त्या डाटावरनच आपण अनालिसिस करून उत्तर काढायचं आहे. कांदे पोहे व मसाला डोसा या विद्यार्थी किती आहेत? सिंपल प्रश्न आहे हा पण. तर ह्याच्यामध्ये कांदे पोहे आणि मसाला डोसा बनवणाऱ्याची संख्या एकूण 63 आहे पर्याय क्रमांक 2 आणि 54चं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 55चं पर्याय क्रमांक 3 उपमा हे आन्सर बरोबर आहे. मी 56चं तुम्हाला सांगते स्कोर किती झाला आहे बघून घ्या. 56चा आहे पर्याय क्रमांक 4. 56चा पर्याय क्रमांक 4 आहे. पटकन चेक करून घ्या. आणि नेक्स्ट वन 57 पासून मी तुम्हाला सांगते आहेत आणि हे मेजरमेंट 57चं आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2 4 सेंटीमीटर
आणि त्यानंतर पर्याय क्रमांक 58चं पर्याय क्रमांक 4 आहे. 59चं पर्याय क्रमांक 2 आहे. 10 उत्तर बरोबर आहे. 60चं पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर 61चं बघूया आपण. 61चं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 62 बघूया आपण. 62, 63, 64 पर्यंत. 62चं उत्तर आहे शाबान. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. आणि याचा जो आहे पर्याय क्रमांक 1. आणि 64चं मी तुम्हाला सांगते. थोडस स्क्रोलिंग करून घ्यावं लागतो पेपर, म्हणून मी झूम केलेला आहे सगळ्यांना व्यवस्थित दिसावं म्हणून. 64 पर्याय क्रमांक 2 आहे. राहुल उत्तर बरोबर आहे. आणि 65चं आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. राहुल आणि हे तर 4. आन्सर चेक करा. नंतरचं 66 नंबरचं बघायचं आपल्याला. 65, तर ह्याचा पर्याय क्रमांक 3 ड उत्तर बरोबर आहे. 67 पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. 68चं सांगते मी. 68 पर्याय क्रमांक 4 मंगळवार मध्यातून 1 वाजता. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आणि 69चं उत्तर आहे 16 पर्याय क्रमांक 1. हे उत्तर बरोबर आहेत. आन्सर चेक करा आणि काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये जरी क्वेश्चन टाकला तरी त्याचा आन्सर मी देईन. तर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 70. याचा जो आहे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे 20. आणि 71चं पर्याय क्रमांक 2. आणि 72चं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. जर याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये, किंवा कॉल केला तरी चालेल. माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मी, त्याच्यावरती तुम्ही मेसेज केला तरी चालेल. 73 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा बघूया आपण. 2026 शिक्षक दिनात मालिका दिन कधी असणार आहे. तर ह्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि 74चा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. आता एक लास्टचा प्रश्न राहिलेला आहे. आपण सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, नवोदय स्कॉलरशिपच्या एक्झामची तयारी करून घेतो. जर कुणाला क्लासेस लावायचे असतील तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकतो. 75चा शेवटचा प्रश्न आहे. याचा आन्सर आहे डीड. दर्शवित नाही असं विचारलेलं आहे, त्यामुळे आन्सर दीड आहे. थँक्यू.